लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पुसदमधून। आदिवासी समाजाच्या अस्मितेचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासींच्या सांस्कृतिक व सामाजिक कलागुणांना वाव मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे। संपूर्ण जगामध्ये जवळपास 90 देशात आदिवासींचे वास्तव्य आहे। या शुभ दिनाचे औचित्य साधून जागतिक आदिवासी गौरव दिन संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या निमित्ताने आदिवासींचे अधिकार आणि त्यांच्या समस्यावर लक्ष केंद्रित करण्याचा अवसर मिळतो। पुसद तालुक्यामध्ये सुद्धा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला जातो। पुसद शहरामध्ये या दिवसाचे औचित्य साधून भव्य मोटरसायकल रॅली व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीची सुरुवात वसंत उद्यान, पुसद हिंगोली रोड, काकडदाती मार्गे, पुसद शहरातील प्रमुख महात्मा फुले चौक बस स्थानक मार्गे, छत्रपती शिवाजी मार्ग चौकामधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने पुसद शहर दुमदुमले होते। यावेळी स्थानिक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक येथील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट आशिष देशमुख, माधवराव वैद्य, डॉक्टर आरती फुपाटे, रंगराव काळे, ॲडव्होकेट सुनील ढाले, सुरेश धनवे, डॉक्टर हरिभाऊ फुपाटे, ॲडव्होकेट विश्वास भवरे, रामदास बडांगे, राजेश ढगे, गजानन टारफे, पांडुरंग व्यवहारे, मारुती भस्मे, नरेंद्र जाधव, गजानन फोपसे, नामदेव इंगळे, अशोक तडसे, किसन बुरके, भास्कर मुकाडे, बुद्धरत्न भालेराव, साकीब शहा इत्यादींनी प्रमुख कार्यक्रमासह रॅलीमध्ये सहभाग घेतला होता। तसेच या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव, महिला, युवक उपस्थित होते। आपला जिल्हा यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असतो त्यावेळेस मला असं वाटतं की शासनाचं आणि प्रशासनाचं दोघांचंही कर्तव्य आहे की वारंवार मागणी करून काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुनील भाऊंनी त्या ठिकाणी आणि सर्व सहकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा शासन त्या ठिकाणी जर उदासीन असेल, मला असं वाटतं जिल्हाधिकारी साहेब हे त्याचे फक्त प्रतिकात्मक आहेत, प्रशासकीय प्रमुख आहेत, परंतु शासकीय धोरण जोपर्यंत आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये सकारात्मक राहत नाही तोपर्यंत अधिकारी त्या ठिकाणी सकारात्मक कारवाई करत नाहीत। शासन जर सकारात्मक असेल तर कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी कुचराई करत नाही, असा माझा अनुभव आहे। आणि त्याच्यामुळे आजच्या या सुट्टी जाहीर न करण्याच्या जे त्या ठिकाणी जबाबदार आहेत त्या सगळ्यांचा मी या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि आदिवासी सर्व समाजाला त्यांच्या जागृतीच्या संदर्भात आज हा जागतिक दिवस दिन आहे। जागतिक दिन जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपण आपल्या हक्काचं संरक्षण स्वतः करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन एकत्र आलं पाहिजे। आपण आपली जोपर्यंत ताकद दाखवून देणार नाही तोपर्यंत कोणालाही जाग येणार नाही, एवढंच मी आपल्या सगळ्यांनी या निमित्ताने सांगतो। या ठिकाणी मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। जय बिरसा। बिरसा मुंडा की जय, बिरसा मुंडा की जय। सर्वांना या जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। आता सगळ्यांनीच बोललेलं आहे तर जास्त काही बोलायचं नाहीये असं राजकीय सगळेजण म्हणतात। भूतळाचं शहर झाल्यापेक्षा शिक्षणाची पंढरी झालेली मला जास्त आवडेल, कारण शिक्षणात म्हणजे आदिवासी समाजाचा गरज आहे, आरोग्याची गरज आहे आणि आर्थिक बळकटीकरण या समाजाला आवश्यक आहे। कारण आपण एका दिवसासाठी या निमित्ताने इथे उपस्थित होतो आणि या निमित्ताने जेव्हा आपण आपल्या तालुक्याच्या गोष्टीकडे बघतो त्याच्यामध्ये जी प्रगती आवश्यक आहे ती फार आणि फार आवश्यक आहे असं मला वाटतं। आणि आपण आदिवासी समाज जल, जंगल, जमीन याच्याशी निगडीत आहोत, निसर्गवादी आहोत, निसर्गाची पूजा करणारे आपण आहोत आणि आपण निसर्गाला जुळवून आहोत। आपल्यासारखी भावना ज्या समाजाची आहे हे समाज सगळ्यांना सामावून घेतो, सगळ्यांना जवळ करतो।
आणि कोणीतरी आम्हाला पण सामावून घेऊन समोर केलं पाहिजे असं मला वाटतं. या निमित्ताने आज जे आदिवासी समाज बहुल असा आदिवासी पुसद तालुका म्हणतात, यवतमाळ जिल्हा म्हणतात. पुसद तालुका आणि यवतमाळ जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि आदिवासी बहुल असं होतं. पण जेव्हा तिकीट द्यायची वेळ येते, काय डवरे साहेब मान हलवायला, जेव्हा तिकीट द्यायची वेळ येते काहीतरी वेगळे चित्र दिसते. पण यावेळेला आपल्या आदिवासी समाजाचा एखादा उमेदवार असला पाहिजे. या निमित्ताने एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जमलेल्या या ठिकाणी सर्व बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की शासन करती जमात बनव. कारण आपण भारतीय लोकशाहीमध्ये जीवन जगत आहे. एकत्र येणं ही एक काळाची गरज झालेली आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट सुनील ढाले यांनी जे काही आज सुरुवातीला प्रास्ताविकेमध्ये सांगितलं की आपली शक्ती दाखवणं गरजेचं आहे, आणि ती शक्ती दाखवली असती तर कलेक्टर साहेब नव्हे तर या देशामध्ये आपल्याला सुट्टी मिळाली असती. आणि म्हणून आपल्याला सर्वांनी एकत्र येणं हे काळाची गरज झालेली आहे, आणि ती शक्ती दाखवणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी निवडणुका अगदी 2 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे. तर सर्व आदिवासी बांधवांना आणि सर्व फुले शाहू आंबेडकर विचारांच्या सर्व लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपली ताकद जोपर्यंत वाढवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपलं सरकार येणार नाही, आपल्याला न्याय मिळणार नाही. आणि तो न्याय मिळवण्यासाठी आपल्या सर्व बहुजन समाजाने एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे. बस पुनश्च या ठिकाणी आपल्याला जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. सर्व समाज बांधवांना आज आपल्याला माहीत आहे जागतिक संघटनेने जो आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी तारीख निश्चित केलेली आहे. आपल्याला माहीत आहे आपला आदिवासी समाज मूळ निवासी आहे. मूळ निवासी असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की आपली ताकद कमी पडते. आपण आपल्यामधला जरा बोजरेपणा थोडासा बाजूला ठेवला पाहिजे आणि थोडंसं घट्ट राहून आपलं काम आपण करून घेतलं पाहिजे. प्रशासनामध्ये काम करत असताना किंवा काम होत असताना आपण जर काही त्याचा पाठपुरावा जोराने नाही केला तर कुठलंही काम होत नसते. आता मी प्रशासनामध्ये होतो. आमचे बौद्ध बांधव 14 एप्रिलला जो आपला दिवस साजरा करतात त्या दिवशी एक अतिशय आनंद उत्सव म्हणून साजरा करतात. त्याचप्रमाणे आपला हा जागतिक आदिवासी दिन आपण साजरा केला पाहिजे. जर आपण आपली ताकद वेळेत नाही दाखवली तर त्याला काही अर्थ नाहीये. आणि मला पुन्हा आपल्या समाज बांधवांना सांगायचं असे आहे की काळेसाहेबांनी आणि आरती साहेबांनी जी काही इच्छा व्यक्त केली की येत्या विधानसभेमध्ये आपल्या समाजाची आपण ताकद दाखवली पाहिजे, जेणेकरून तुमच्या समाजाला कुठेतरी ओळख मिळेल, तुमची आयडेंटिटी तुम्हाला मिळाली पाहिजे. नाहीतर आपण कोणाच्या पाठीमागे धावलो, कोणाच्या पाठीमागे गेलो याला काही अर्थ नाही आहे. वाघ म्हणून जगलं पाहिजे, शेळे म्हणून जगण्यापेक्षा वाघ म्हणून जगलं पाहिजे तर त्याला अर्थ असतो. म्हणून सर्व आदिवासी बांधवांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपली ताकद, आपला जो आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे. आजच्या आदिवासी जागतिक दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो आणि पुन्हा आपल्यातलं रक्त खळखळवलं पाहिजे अशी एक विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा आपल्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.